तर नमस्कार, म्हणजे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर ॲक्च्युली आज आलोय मी गावी, काल रात्री बसलो, गाडी घेऊन आलेला आहे. तिकडून घाटकोपरवरनं सुटलो, साधारण 4 वाजता तिथून आम्ही गाडी सोडली. मग परत इथे 2 वाजले आम्हाला पोचायला. पोचलो असतो ॲक्च्युली लवकरच, पण चेतन जो आमच्यासोबत गाडी घेऊन आलाय त्याचा मेहुणा येणार होता गोव्यावरनं. तर तो कोकण कन्या येणार होता, तर कोकण कन्या 1 तास लेट होती, तर त्याला याला लेट झाला. मग तो आला, त्याला आम्ही परत घरी सोडलं. तिथं थोडा मग थांबलो, तिथून मग परत आमच्या घरी आलो, तर 2 वाजले यायला. सकाळी उठलो, अंघोळ वगैरे केली, देवपूजा वगैरे केली, कारण आता घरी कोण नसतं, कारण आजीला परत मुंबईला घेऊन गेलोय, तर इथे कोणच नसतं आमच्या जवळात. तर आजीची पण तब्येत ठीक नसते, म्हणून मग तिला म्हटलं आता मुंबईलाच आहे. आमचे चुलत काका असतात, ते येतात, देवपूजा वगैरे करतात आणि निघून जातात. तर मी आज आलोय, म्हटलं त्यांना, म्हटलं की नका, मी करून जाईन देवपूजा. तर आम्ही 3 आलोय, मी, मम्मी आणि पप्पा आणि चेतनदाची फॅमिली. मम्मी आता आहे जरा काम वगैरे करते, पप्पा आता गेले तर चेतनदा सोबत त्याच्या बहिणीकडे. तर गावी यायचं मेन कारण म्हणजे माझी सख्खी मोठी मावशी, तिच्या मुलीचं लग्न होतं. तर लग्नात तर आम्ही येऊ नाही शकलो, म्हणून मग ती बोलली की धामाघरी तरी या. प्लस तिने पण फोन केला होता की ये धामाघरी वगैरे, लग्नाला नाही यायला जमलं, मग आता आलेला आहे. तर मम्मी आता गेले खाली जेवण बनवायला चेतनदाच्या इथे, कारण तिथेच आमचं जेवण आहे. तर आम्ही निघू 2-3 वाजेपर्यंत तरी निघू. आता जरा मी गेल्या टायमाला इलेक्शनला आलेलो, पेरूचं झाड लावलं होतं, तर ते बघूया आपण जिवंत आहे का. मंडळी आपण लावलेली झाडं बघायला जाऊ. ऍक्च्युली मला तर ते पेरूचं झाड बघायचं होतं, कारण आता पाणी वगैरे टाकत नाही ते कोण, तर ते जगलंय नाही जगलंय का माहित नाही. मंडळी आपण इथे लावलं होतं, हे बघा, तुम्ही बघू शकता. तर हे तर आता मेल आहे, आता इथे पाणी पण टाकायला कोण नसतं. आता घरच सर्व मुंबईला गेलेत, पण हे मात्र झाड मस्त झालंय बघा. कसलाय माहित नाही, आता त्याला फळं धरतील तेव्हा समजेल, पण मी लावलं होतं मागे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता कसलं झालंय, मोठं झालंय. दादाने पण इथं आला होता मागे, तर त्याने इथे सर्व साफ केलंय. आता इथे रोड केलाय असा, इथे खाली आमचा एक देवळापर्यंत रोड गेलाय तो बघा इथे खाली. आणि आता याने इथे हे सर्व होतं, तर याने साफ करून त्याला कनेक्ट केलंय, म्हणजे असं गाडी पण घरापर्यंत येऊ शकते. आणि दादाचं घर आहे इथे, जसं इथून गाडी आली तरी घरापर्यंत येऊ शकते. बसून बसून मंडळी कंटाळा आला होता, म्हटलं जरा शाळेत जाऊन येऊ. तर तुम्हाला मी माझी शाळा दाखवली, जिथे मी 7वी पर्यंत शिकलो. तर आता जरा जाऊया आपण शाळेत आणि बघूया शाळा कधी काय सुधारले, किती सुधारले ते. तर मंडळी आमची आहे इथे ही शाळा, इथे ही आहे अंगणवाडी, आणि इथे आतमध्ये 7वी पर्यंत शाळा आहे. हे बघा, जीप माध्यमिक मराठी केंद्र बसते, शाळा नंबर 2. आता इथे तर लावलेला एक गेट, आपल्याला तिकडून जावं लागेल पाठवून. आता शाळा जरा चांगले सुधारले, आमच्या टायमाला गेट वगैरे नव्हता. आमच्या टायमाला एक छोटा गेट बनवला होता. इथे असेल, तुम्हाला मी दाखवतो. ते बघा, हा बघा, असा छोटासा गेट होता आमच्या टायमाला तिथे. आणि आता चांगली शाळा सुधारले, खूप सुधारले. आता शाळा कलर वगैरे केला आहे इथे.
बघा शाळेत आल्यावर खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या. इथे आमची शाळा खूप छान वाटते. शाळेत आल्यावर मस्त की जुन्या आठवणी पहिले इथे बघा कसं कलर काम केलंय सगळीकडे. मंडळी बघा इथे इथे आहे 7वीचा वर्ग, तिथे 6वी आणि बाकीचे वर्ग असे आहेत. तो तिथे हा वाला आमचा हॉल आहे. इथे हा मेन गेट, इथे जेव्हा आपल्याला फिरून यावं लागलं इथे. बघा हा आमचा स्टेज आहे. इथे कार्यक्रम होतात, गॅदरिंग होते. आता असेल 26 जानेवारीला गॅदरिंग होते. दरवर्षीप्रमाणे 26 जानेवारीलाच ठेवतात. तर बघू आपल्याला यायला जमलं 26 जानेवारीला तर येऊ. अरे बघा इथे आणि इथे खाली आहे. इथे इथे सर्व शिक्षक वगैरे बसतात ह्याच्यामध्ये. इथे आहे हे किचन, इथे सर्व मुलांसाठी जेवण वगैरे बनतं. स्टेजवर पण बघ कसलं काम केलंय, कलर वगैरे काढलाय मस्त. बघा इथे स्पेस दाखवलाय, इथे सर्व जंगलातले प्राणी वगैरे. तर मित्रांनो हे बघा इथे आहे हे खो खोचं ग्राउंड. दरवर्षी ग्राउंड इथेच बनवतो कारण मोठं मैदान आहे तर इथेच बनवतो. आणि बाकीचे ग्राउंड इकडे पाठीमागे शाळेच्या पाठीमागे. तर आता चला ती पण दाखवतो तुम्हाला ग्राउंड कसे आहेत ते. चला हे बघा इथे हे ग्राउंड आहे लंगडीचं. आणि इकडे वरती या मळीत आहे कबड्डीचं ग्राउंड. आणि तिथे वरच्या मळीत पण एक ग्राउंड आहे, म्हणजे 2 ग्राउंड्स आहेत कबड्डीची. आमच्या वेळेस आम्ही होतो ते पाठीमागे, म्हणजे हे बघा अंगणवाडीच्या समोर कबड्डीचं ग्राउंड असायचं. मित्रांनो आमच्या वेळेस हे बघा या मळीत असायचं कबड्डीचं ग्राउंड आणि तिथे खालच्या मळीत लंगडीचं ग्राउंड असायचं. आणि हे बघा इथे उंच उडी, लांब उडी याचं ग्राउंड केलंय. आणि आमच्या वेळेस हे बघा इथे ह्या एका मळीत उंच उडीचं वगैरे ग्राउंड असायचं. तर आता इथे झाडी वगैरे वाढली आहे त्याच्यामुळे आता इथे ग्राउंड वगैरे केले नाहीत कारण लोकांनी सागाचे वगैरे. तर हे बघा मंडळी इथे आहे दुकान. इथे आम्ही मधली सुट्टीची वगैरे व्हायची जेवणाची तेव्हा आम्ही इथे यायचो खाऊ खाण्यासाठी. तर मंडळी आता आम्ही निघालेला आहे तिकडून आता चिपळूणला जायला. तिकडून मग चिपळूणला जाणार आणि मग तिकडून जाणार मग पुढे. तर चला तर मंडळी आता आम्ही आलोय मावशीच्या इथे आणि आता इथे सर्व लोक बसलेले आहेत वाट बघ. तुम्ही आलात खाली बघायला जाऊ जाऊ बोललात ना. नाही पण आता टाइम नाही. नेक्स्ट टाइम बघू. होळीला येऊ ना तेव्हा येऊ. हो ठीक आहे ठीक आहे. हाताने घेऊन खाऊ आम्ही. ए चेतन हा चल. हा तर आता मावशीच्या इथे जेवण वगैरे आता आम्ही मुंबईसाठी पुढे निघालो आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि माझी शाळाही तुम्हाला आवडली असेल तेही कमेंटमध्ये सांगा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडते असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल नोटिफिकेशनला ऑन करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील.